श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। ओम नमो आदिनारायण। विश्वचालका विश्वपालना, चराचर जयकारचना ते जानत वसते। तेथे मी नयन करता, ही केवती पयासे वार्ता। म्हणून या मौनाची वाकलता, चरणी माता ठेवित कुशल बरावी कविता। ही सकळ तुझी सत्ता, वदनानी वदविता मनोरथ पुरवी तुझ पै। एका श्रोते हो संत जन, मागे विप्र कुमार गेला उद्धरुण। सद्गुरु नारायणे कृपा करुण, गोदाने उद्धरली। आपण द्विजवर्मा नावाचा जो विप्र त्याची कथा पाहत आहोत। 60 वर्षानंतर त्याला संतती झाली, एक मुलगा झाला, एक मुलगी झाली। आणि त्या द्विजाला वाटत होतं की या नारायण जो त्याच्याकडे राहायला आला होता, ग्रस्त ब्राह्मण पांतस्थ, त्याच्यावरती त्याची कृपा आहे। आणि त्याला मुलगा झाल्यानंतर ह्या नारायणानं त्या सटवीच्या मुखातनं जे काही वधून घेतलं होतं, तीच कथा आपण ऐकत आहोत। दोघं नवरा बायको वारले, वारल्यानंतर त्याचा मुलाचा द्विजाचा नारायणानं उद्धार केला। किती गायी दान दिल्या हेच आपल्याला घ्यायचंय की अधिक महिन्यामध्ये कितीही दान द्या। दान धर्म करताना निस्वार्थ, त्यानं जर स्वार्थ केला असता व एक मला गाय आहे, त्याचा उदरनिर्वाह माझा त्याच्यावरनं चालतोय, या गुरूंचं काय ऐकायचंय, या नारायणाचं काय ऐकायचंय, मी जर दिलं नाही त्याचा प्रकार घडला असता का? म्हणून गुरुने जे काय आपल्याला सांगितलंय, गुरुवर संपूर्ण विश्वास असावा। म्हणून नारायणानं त्या द्विजाचा, त्या ब्राह्मणाच्या मुलाचा उद्धार केला। आता पुढची जी कथा आहे त्याची बहीण विप्र भगिनी, तिचं काय झालं ते आपण आता ऐकणार आहोत। एका श्रोते हो संत जन, मागे विप्र कुमार गेला उद्धरण। सद्गुरु नारायणी कृपा करुण, गोदाने उद्धरिला। श्रोते हो, सज्जन हो, शांत चित्ते देखून ऐका। आणि काय, गाय दान दिल्यानंतर त्याचा कसा भगवंतानी गुरुनं त्याचा उद्धार केला हे आपण गत अध्यायामध्ये ऐकलेलं आहे। आता तयाची जे भगिनी, ते तो वेशेने नेली चाळवणी। तेची काय झाली करणी, नारायणा मुनी ते चिंता। त्याची भगिनी ती वेशीने रथामध्ये टाकून, मी म्हणालो ना, लहान लेकर अज्ञानी असतात, बालक असतात, त्यांना काही कळत नाही। तसं वेश्या त्या ठिकाणी आली। ही मुलगी जिथं पाणी भरत होती तिथं पाहिलं, तिला रूपवान होती दिसायला, म्हणून त्याला रथेमध्ये टाकून घेऊन गेली होती। तिचं कर्म कसं आहे, तिला कुठली आधी व्याधी झाली हे आपण या कथेमध्ये ऐकणार आहोत। तथाच सद्गुरु ऐसा दयाळू पाही, धुजान देखो कवने ठाई। विप्र कन्या बुडतसे पाही, पाप डोही अगम्य। तसं नारायणाने त्या विप्राच्या मुलाचा उद्धार केला, तसं त्याला सहन झालं नाही। माझ्या गुरूंची जी काही कन्या आहे
ती अतिशय कुभावनेकडे चाललेली आहे, दुष्कर्माकडे चाललेली आहे. त्या नारायणाला काही सहन झालं नाही आहे. आणि काय करतो झालं ते पहा. तरी ते असे कवने ठाई, ते लावावे परमार्थ सोयी, म्हणून या निघाला लवलाही, शोधी सर्वही भूमंडळा. ती कुठे आहे, काय करतीये? माझ्या गुरुची ती कन्या आहे. माझ्या गुरुने माझ्यावर उपकार केलेत, मला जेवण वगैरे, माझं अन्न वस्त्र निवारा त्यांना केलेला आहे, त्यांचा मुलाचा मी उद्धार केला. पण ती मुलगी नेमकं कुठे आहे, कुठल्या याला आहे, ती पाहण्याकरता त्याच्या मनामध्ये कुतूहल झालं आणि शोधू लागला भूमंडळामध्ये सगळ्या. तव लक्ष्मण नामे एक नगर, असे विस्तीर्ण आग्ने कोणावर, चारी वर्ण परंपार, घनदायी सावकार सर्वही. असं शोध जाताना भूमंडळावर एक लक्ष्मण नावाचं एक नगर आहे. अतिशय विस्तीर्ण म्हणजे खूप मोठं आहे आणि अतिशय आग्नेय कोणावरती आहे आणि सर्व अपरंपार आहे. सर्व तिथं काही गोष्टी आहेत. घनदायी सगळे सावकार आहेत. घनदायी म्हणजे श्रीमंत तिथं लोक आहेत. तेथे ते विप्रकन्या पाही, वेश्या घेऊन गेली लवलाही, ठेवती झाली निजग्रही, अत्यादरे करुणिया. आणि त्या ठिकाणी ही विप्राची बहीण वेश्याच्या ठिकाणी, वेश्या राहत होती त्या ठिकाणी नेली होती ना, तिथं ही राहत होती, तिच्या घरी राहत होती. उपवर झाली विप्रदुहिता, सभाग्य ते देखता, मागितले न देती हाता, अतिसुंदरा देखुणी. आधीच ब्राह्मण वर्णी, गौररंगी सुंदर वर्णी, गंडस्थळे ठस ठसुनी, नाशिक करणी डोळसा. तिचं रूप वर्णन केलेलं आहे. अप्सराला लाजवेल, रंभेला लाजवेल असं तुझं रूप होतं. कुणी त्याला मागणी घातली तरी ते वेश्या त्याला देत नव्हती. ऐश देते देखुनी शेटे महाजन, मागितले द्रव्य देती आणून, एरी ही झाली से निमग्न, भरला मदन निजांगी. आणि तिथं श्रीमंत शेटे, महाजन, महामुनी असे लोक होते, श्रीमंत होते. ते म्हणत होते जेवढे पैसे पाहिजेत आम्ही तुम्हाला देतो, पण ही मुलगी द्या. पण ती काही देत नव्हती आणि वय झाली होतं, तिचं तारुण्यामध्ये होती ती. तर या नगरी नारायण पाही, अवचट पातळा तया ठाई, शोध करिता वेशाग्रही, कळला सर्व वृत्तांत. असा फिरत त्याला कळालं की या नगरामध्ये या वेशेच्या घरी ही मुलगी आहे. फिरत तिथं तो आला त्या नगरामध्ये. मग तिच्या ग्रहा पातला, नैनी देखिला विप्रबाळा, म्हणे आहारा कपाळा, हात बसोहोळा केवता. आणि त्याला कळलं या नगरामध्ये त्या वेश्याकडे त्या ब्राह्मणाची मुलगी आहे म्हणून त्या ठिकाणी आला आणि त्यानं पाहिलं. अरे 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 भगवंता, हे करुणा करा, काय इथं प्रारब्ध आहे, काय हा सोहळा आहे आणि काय कशामुळे हे प्रारब्ध होत आहे. गृही दासी अपार, गजरथ माझी शकट थोर, नाना वस्त्रे अलंकार, तेने सुंदर शोभली. वेश्याच होती ती, दागिने पैसा वगैरे सर्व होतं म्हणून ती अतिशय सुंदर दिसू लागली. ऐशी देखुनी सुंदरी ते, निसंग चढला उपरी वरुते, एरी अवलोकितात याते, असेल कोणी व्यसनी हा. त्याला काय वाटलं, ती मुलगी खाली आली ब्राह्मणाची आणि या नारायणाला पाहिलं आणि त्याला वाटलं की आपलं रूप वगैरे बघून हा भुलला असेल आणि हा माझ्याकडे आला असेल असं तिला वाटत होतं. कोणी व्यसनी वगैरे एखादा माणूस असेल, तिची त्या प्रकारे परीक्षा असते त्याप्रमाणे तिला ते थोडक्यामध्ये वाटलं. एरी म्हणे चाकाटली मनस्वी, म्हणे हा तव दिसत आहे तपस्वी, नेनो याती पूर्ण उर्मिसी, म्हणून या धामी आला असे. हा असा तसा दिसत नाही आहे, कुणी तपस्वी दिसतोय, कुणी श्रेष्ठ दिसतोय, याचं रूप आहे ना ते कसं आगळंच आहे, वेगळंच आहे असं ती मनामध्ये म्हणू लागली. आसन देऊन्या सत्वरा, नमन केले द्विजवरा, एरुण दे आशीर्वाद तोरा, न घे सारा निजावसनी. पटकनी आली त्या नारायणाला, तिनं बसायला आसन दिलं आणि बसा पाणी पिऊन प्या म्हणालंय. पण त्यानं काही त्या दिव्या नारायणानं आशीर्वादही दिला नाही.
आणि बसला नाही, कुठला थाराच घेतला नाही. ती म्हणे स्वामी बैसावे येते, हिरो हास्य वदन बोले तिथे, तुवा ओळखिले नसे की आम्हा ते, बोले निवृत्ते शुभानने. ही मुली, तुम्हाला ओळखलंस का, असा नारायण म्हणू लागला. आणि म्हणल्यानंतर हे शुभानने, मला तू ओळखलास का, आणि थोडं हास्यवदन करू लागला. तुझा जन्म कवने ठाई, कोठोनी आलीस या ठाई, ब्राह्मण कोळी उपजून पाही, काय केले सार्थक. नारायण तिला म्हणू लागला, अगं तू कुठल्या कुळामध्ये जन्माला आलीस, काय तुझं कुळ आहे, पण तू हे काय करतीस, तुला आठवतंय का काही, तुझा जन्म कवने ठाई, कुठं तुझा जन्म झालाय, तुला माहिती आहे का काही, आणि तू कुठं आलीस हे तरी कळा करतोय का, तुझं या जीवनाचं सार्थक काय आहे, असं नारायण म्हणत होता. तुझी माता पिता पुण्यवान, तुझ्या बंधूची दशा कवण, येथे विषयी आसक्त होऊन, काय कर्माचरण आचरलीस. अगं तुझे वडील गेल्यानंतर तुझा भाऊ काय करतोय, काय नाही, त्याची अवस्था काय आहे, काय नाही आहे. तुझे माता पिता पुण्यवान होते, खूप पुण्यवान होते, पण तू असं कसं काय एवढी विरक्त झालीस, काय तू हे कर्म करू लागली यायचं. उत्तम हा नरदेह पाही, वारंवार लाधणार नाही, याचे सार्थक करे काही, न घडे प्रवाही अनेक. हा नरदेह आहे ना, अतिशय उत्तम आहे. या नरदेहाची इति कर्तव्यता, को जीव हा, को शाश्वत हा, को अशाश्वत हा, ही आपण ओळखला पाहिजे. जीव दिल्यानंतर नुसतं जेवण करणे, याची निंदा करणे, त्याची निंदा करणे, झाला का स्वयंपाक, असं एवढ्या करता नाही आहे. हा जीव आहे ना, 84 लक्ष येऊनी भोगून मानव देतो ना, मग तू याची इति कर्तव्यता काय आहे, तू ओळखलंस का नाही. उत्तम असा नरदेह आहे, आणि वारंवार काही तुला लाभणार नाहीये ना, लाभणार नाही बरं. आणि नको त्या प्रभावामध्ये तू करत आहेस. अनेकदा हा देह नको त्या ठिकाणी जर लागला तर परत तुला देहाला याचे खूप नाना प्रकारचे क्लेश भोगावं लागतात. पुढे नरकवासाती दारुण, कुंभपाकी घाली सूर्यनंदन, तेथे सोडविता तू ते कोण, असे तो सांगणे मज लागी. हिशोबाने हा देह आहे ना, नको त्या व्यसनाला लावला, नंतर तुला यमाने जर नेलं ना, नरकवास भोगावा लागतो, कुंभपाक भोगावा लागतो. तिथे जी यातना आहे ना, ती खूप कठीण आहे. तिथं काय काय भोगावं लागतं नंतर मग आपल्याला कळतं. ज्यावेळेस माणूस उताराला सायकल घेऊन चालतो ना, तर गाणं म्हणतो, अमकं करतो, तमकं करतो, गाणे म्हणत जातो खाली उतार असल्यामुळं, आणि रिटर्न यायच्या वेळेस, परत यायच्या वेळेस, अरे म्हणणं गाणं नाही, नाही भांड्याला मारायचं महाराज, अरे म्हणणं गाणं नाही, कारण तो चढ आहे. तसं जीवनामध्ये आपलं जीवन जे आहे ते आपलं उतार आहे म्हणून समजायचं, आणि भगवंताचं नामस्मरण करायचं, हेच तुमच्या बरोबर आहे. त्यानं सांगितलं, अगं कुंभपाकी टाकतात, नरकवास भोगावा लागतो, ते तुला माहिती आहे का काही. हा तुझा समग्र परिवार, दासी अपार, हस्ती वागी रथवर धनापार गाठीसी. तुझ्याजवळ घोडा आहे, गाडी आहे, बंगला आहे, नाना प्रकारचे सगळं काही आहे, पण तू गेल्यानंतर आहे ना, तुझ्याबरोबर कुणी येणार नाही आहे, हे लक्षात राहू दे. हे इथंच राहणार आहे, हे तवर आहे इथेच येथे, अति एकले जाणे ठाये तू ते, विचार पाये पुरते सांगतो सत्य तुझं लागे. मी तुला सत्य सांगतो, खरं सांगतो. हे जेवढा पैसा आहे ना, पैसा माडी सगळं काय जे आहे तुझं धनधान्य, हे सगळे इथे राहणार आहे. तू मनामध्ये विचार कर, आणि मी तुला हे सत्य सांगतो, मी काही तुला खोटं बोलत नाही आहे. ऐसी उपदेशयुक्ता ओळखन, तेचे देता झाला नारायण, एरी पाहती झाली निरखुन, तो ओळखिला पूर्ण निजमणी. आणि एवढं नारायण बोलल्यानंतर त्या युवतीच्या मनाला थोडं स्पर्श झाला. अरे हे तर कुणीतरी मुनी दिसायला लागले. हा तवा माझा गुरुबंधू, म्हणूया चाकाटली ते वधू, काही ना बोलेची अनुवादू, मौनीची बंदिले तयाचे. अरे हे तर माझे गुरुबंधू आहे, हे तर आमच्या घरी राहायला होते, आणि असं मनामध्ये आणून स्तब्ध राहिली, एकही शब्द बोलली नाही. सद्गतीत परम अंतरी,
होऊन तयाचे चरण धरी बोलती झाली ते सुंदरी अति आदरे तया ते. पुढं तिच्या मनाला खिन्न झालं. हिंदी जे सांगितलंय ना खरंच आहे, कोणी सोडवणार नाही आहे. फक्त अर्धा तास 2 तास 4 तास राहतात, 10 दिवस राहतात, नंतर काय हे सगळं आपल्यालाच भोगायचंय, कोणी कोणाचं नसतं. हं, त्याने सांगितलं आणि त्याच्या मनामध्ये पटलं की आमचे गुरुबंधू आहेत म्हणून. मग मुळापासून समग्र तया ते सांगती झाली समाचार. मने माझे तव कर्म अघोर भोगिल्या विन सुटेना. त्या गुरुबंधूला नमस्कार केला, सर्व मुळापासून वृत्तांत सांगितला. मी पाण्याला गेले होते, तिथं ही विषय आली, ते नाही मी मला इकडे आणलो. जो काय वृत्तांत होता संपूर्ण त्या नारायणाला सांगितला. आणि माझं प्रालब्ध आहे, प्रालब्ध भोगिल्याशिवाय मला सुटणार नाही आहे. आता कवनोपया ते करू केवी उतरेल पैल पारू. कवन भेटेल ऐसा सद्गुरू नरक घोरू चुके जेणे. माझं चुकलं, मी पापी आहे, अन्यायी आहे, दुराचारी आहे, पण आता मला कुठला असा गुरु भेटेल या संपूर्ण भवसागरातून मला काय करेल, तारून नेईल. संतांनी तेच सांगितलं आहे. ज्ञानेश्वरी कशाकरता वाचायची, अमृतानुभव कशाकरता वाचायचा आहे, गाथा कशाकरता वाचायचा आहे, भगवद्गीता कशाकरता वाचायची. अहो तुम्हाला सांगतो, एक जर ज्ञानेश्वरी जर वाचली ना तुम्ही, त्याचं फळ काय माहिती आहे का तुम्हाला. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. जो अज्ञानी आहे ना त्याला ज्ञान मिळतं, आणि ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. वाचतील तो कोणी त्यासी अंग घाली त्या दासी जनी गाडी लोटांगणी. ह्याच्या करताय म्हणून मी परवाला सांगितलं ना, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरून ग्रंथ वाचा, म्हणून असे सद्गुरू तिथे मिळतील आपल्याला. आणि सद्गुरू मिळाले की आपलं काय होईल, पुण्याचं जे काही आहे ना ते आपलं काम सगळं होऊन जाईल. म्हणून तिनं विचारलं की मला कोणाचा सद्गुरू मिळणार आहे, कारण या भवसागरातून या दुःखातून मला काय करेल, तो तारून नेईल. हा नरदेह अतिउत्तम पाही तया उपरी ब्राह्मण वर्ण देही. आम्हा रे जनार्दना शेषशाही काय हे दैवी महाराजा. नारायणा गुरु बघा, हा नरदेह दुर्लभ आहे ना, मला पण माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात परत ब्राह्मणाचा जन्म आहे, तो अति आहे अति सुंदर आहे. शेषशाही माझं काय भाग्य ही नाही मी की मला हे सगळं भोगावं लागतंय. ऐसे म्हणून ते वेळी ढळाढळा अश्रू गाळी. चरणीचे मस्त कमवळी विप्रबाळी न सोडीच. त्या नारायणाची काही पाय सोडी नाही आहे. आणि वारंवार विनंती करू लागली, होय हे गुरु 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 राया, या भवसागरातून मला कोण तारून येणार आहे. आणि ढसा रडू लागली, आणि तिचे चरण म्हणजे पाय काही सोडत नव्हती. तथाच परम गहीवर दाटला मग कंटक करून या मोकळा. रडो लागली ते या बळा पडली गळा विप्राच्या. इतकी दिवसाचं ते काही साठे आपण म्हणतो ना, आम्हाला कुठेतरी मन मोकळं करू द्या, इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही, इकडे रडायचं नाही तिकडे रडायचं नाही. रडायचं तरी कुठं, आम्ही करायचं तरी काय, असं काही वेळेला आपल्या मनाला प्रश्न पडतो ना. त्यावेळेस ती म्हणली, एवढ्या दिवसाचं माझं जे मनामध्ये साठवलेलं ना त्या नारायणाजवळ तिनं मोकळं केलं. आणि ढसढसा रडू लागली आणि कंठ दाटून आला त्याचा, आणि संपूर्ण मोकळा केला आहे. परम गहीवर दाटला मग कंठ करून या मोकळा. रडो लागली त्यावेळा पडली गळा विप्राच्या. आणि त्या नारायणाच्या गळा पडून मोठ्याने आक्रोश करू लागली, रडू लागली. म्हणे माया बापे सर्व गोतो माझा तू तव परमाप्त. नेनो बुद्धीची कोण गत माझी मात केव दे घडे. माझे वडील आई बंधू चुलता वगैरे सर्व तुम्हीच आहेत, सर्व काही माझं तुम्ही आहेत. आणि हे जे आता माझ्यावर आहे ना अडचण आलेली ना, ही माझं विघ्न तुम्ही तुमच्याशिवाय दूर करू शकणार नाही आहे. आम्ही उभयता भावंडे जाणो दोघांची गती झाल्या दोन. केवता कोपला नारायण कसे प्राग्जन माझे हे. तुम्हाला माहिती आहे माझा भाऊ आणि आम्ही दोघंच होतो, पण आमच्या भगवंताने आमचं काय प्रारब्ध होतं आमचं की हे असं आम्हाला भोगावं लागलं.
तथा आता देवा केले काही, माता पित्याची सेवा घडली नाही, बंधुत्वही अवलोकिला नाही, घडले अपायी काळाच्या. मी एवढं काय पाप केलं होतं, मी एवढं दुर्धर काय केलं होतं की आईवडिलाची सेवा माझ्या हातानं घडली नाही, माझ्या भावाचं मला काही करता आलेलं नाही आहे. हां, बंधुता मला पण त्याचं काही सेवा करता आली नाही आहे. दान धर्म नेण्याची वार्ता, भजन पूजन न घडे सर्वथाम, विप्र भोजन न जाणे तत्वता, नाही वार्ता पुण्याची. भजन नाही, पूजन नाही, कुणी आला नाही, गेला नाही, काही नाही आहे. हे नारायणा, मी एवढं काय पापी आहे, मी काय एवढं पाप केलं की दान धर्म केला नाही आणि शुभवार्ता आमच्याकडं कधी नाहीच आहे. तथाच दान धर्म नेण्याची वार्ता, भजन पूजन न घडे सर्वता, विप्रभोजन न जाणे तत्वता, नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही जाणो, नायको कथा पुराण श्रवण, व्रता आले जन्मा लागून, केवता भगवान कोपला. एवढा माझ्यावर भगवंत रागावलाय. आपण तर म्हणतो गोपालक आहे, भगवंत भक्तवत्सल आहे, तो ईश्वर आहे, पतित पावन आहे, आणि आमच्यावर एवढा कोपला, माझ्यावर एवढा कोपला की सर्व काही मला त्यांना माझा वडील घेऊन गेले, माझे बंधू घेऊन गेले, आणि माझ्यावर एवढा कोपला आहे. दान नाही, धर्म नाही, काही नाही. हां, कधीच आम्ही काही केलेलं नाही आहे, भगवंताची सेवा करीत नाही, संतांची सुद्धा नाही. हो अहो, वैकुंठाचे भगवंत आहेत ना, भगवंताला या मृत्यू लोक यावं वाटतं. हां, पण आपण पाहता आपल्या इथल्या लोकांना काही कळतच नाही. जिथं पिकतं तिथं काही विकत नाही. लक्षात राहा, कोकणामध्ये नारळ फुकट आहे, पण आपल्या इथं नाही आहे, म्हणून आपण कोकणात जावं का. तसं भगवंत म्हणतात, ती म्हणते भगवंता मला तुमचं काही नामस्मरण नाही, कधी काही नाही आहे, कथा नाही, पुराण नाही, काही माझ्या त्यानं काही घडलंच नाही आहे. आहारे दुष्टा दुरा चतुरानना, हे काय ओढविले माझ्या प्रवक्ता, हे केशवा हे जनार्दना, यमयातना अनिवारी हे. मग ती भगवंताची स्तुती गावं लागली. हे चतुरानना, माझ्या नशिबामध्ये हे जनार्दना काय असं काही दिलंस, ऐसे सद्गती अंतरी, परम घाबरली सुंदरी, टपटपाश्रू गाळी नेत्री, द्रवला अंतरी नारायण. आणि असं घाबरून माझ्या प्रारब्धामध्ये काय असं लिहिलंय, असं घाबरून रडत ती नारायणाला म्हणू लागली, हे नारायणा, मग तियेचे धरून हृदयी, संबोधिता झाला ते समयी, मने चिंता न करी काही, शेषशाही निवारिल. तिला जवळ घेतलं नारायणानं. हे तू काही घाबरू नको, शेषशाही आपले भगवान आहेत ना, विष्णू आहेत ना, हे भक्तवत्सल आहेत, दीनवत्सल आहेत, दीन दुबळ्याला ते तारून नेतात. काही काय करायचं नको, तुझ्यावरचं जे संकट आहे ना ते काय करतील, दूर करतील. ऐसे आश्वासनी ते जला, आपण निजासनी बैसला, मग म्हणे सांगेन जे वेळा, एकची के राजसे. आई नारायण तिथंच एका ठिकाणी थोडं शांत वाटला आणि म्हणाला, हे मी जे काही सांगेल तू ऐकणार आहेस का, मी जे तुला सांगतो तू ऐकणार आहेस का. एरी वदे ते समयी स्वामिया, अमान्य नोहे वचना तुझ्या, सांगाल ती क्रिया सवे आचरेन निर्धारे. हे गुरुराया, तुम्ही जे काही सांगाल तेच मी करील, तुम्ही जे तुमचं काय हे मी अमान्य करणार नाही आहे. मग वदे तेव्हा नारायण म्हणे, करी सर्वस्व ग्रहदान, राहे निराळी होऊन, पुढे महिमान देखसी. जसं याच्या भावाला गाय दान द्यायला सांगितली होती ना, तशी करता आणि करविता, देता आणि देवविता, नेता आणि तो भगवंतच आहे ना. कर्म कोणाला काय चुकलंय का, कर्म न गती कशी न्यारी असते, श्यामा कसे लिखे मुरारी. भगवंतानी कोणाची कशी काही असणार नाही. तू माझा ऐकणार आहेस ना, मग ऐक. ह्या घरावर सगळ्या तुळशी पात्र ठेव, तुळशी पत्र घरावर ठेव, आणि संपूर्ण धन काय कर, तू बाहेर ये, संपूर्ण घरावर तुळशी पत्र. आप तथाच मग वदे तेव्हा नारायण, मग करी सर्वस्व ग्रहदान, राळे निराळी राहे निराळी येऊन, पुढे महिमान देखसी. संपूर्ण घराचा त्याग कर, दाराचा त्याग कर, दासीचा त्याग कर, सर्व सोडून दे आणि तू बाहेर ये. मग भगवंत काय करतो ते बघ. आप्त सेवक सर्वाते, निरोप देई सकळाते, देऊन त्यांच्या द्रव्याते, अर्पी ब्राह्मणाते सर्वही.
जे आप्तवर्गांना थोडं थोडं काय द्यायचं ते दे, संपूर्ण ब्राह्मणाला दान देऊन टाक. स्वयं करुणिया स्नान मग पाचारी ब्राह्मण समग्रही पूजा करून देई लुटून भावनीये. मग तिनं सुद्धा आपल्या भावासारखं ते नारायणाने सांगितलं होतं, संपूर्ण स्नान वगैरे केलं, सर्वांना काही थोडं थोडं दिलं आणि एक द्विज म्हणजे ब्राह्मण आणला आणि संपूर्ण दान त्या ब्राह्मणाला दिलेलं आहे. पूजा केली आणि देऊन टाकलं. देई लुटना भामिनी आधी तुळशी पत्र ठेवी ग्रास काही न धरी मनी आस होई सर्व सुविधास सोडी आस सकळही. हे म्हणणं खूप सोपं आहे बरं का. हे दान द्यावं, ते दान द्यावं, असं करावं, तसं करावं, हां. पण हे बोलणं खूप आहे. पण तिनं हे करून दाखवलं आणि सर्व दान दिलं ब्राह्मणाला आणि संपूर्ण घरावर त्यानं तुळशी पत्र ठेवलेलं आहे. सर्व विप्रांना संकल्प करून सर्व काही दान दिलेलं आहे. ऐसे आचरता तुझ लागी नपेक्ष धनी क्षीराभिजयोगी उडी घालण्याने जांगी होईल भयभंगी दयाळू विश्वास मानसी वचनी तरी मुक्त होशी क्षणी पापद्रव्य देई टाकुनी चक्रपाणी तुष्टेल. तू काय कर, हे सगळं दान धर्म कर, काही मनामध्ये आणको. तुझ्या मनामध्ये जे विकल्प आहे ना, क्लेश आहे ना, तुझ्या आतापर्यंत तू शरीराला भोग दिलास ना, संपूर्ण मनामध्ये काढून टाक. हां. आणि मग तूच तुझा इथं मुक्त झालीस ना या क्षणी पापद्रव्य देई टाकुनी चक्रपाणी. मग भगवंत तुला काय होईल, संतुष्ट होईल. तथाच ऐसे वदता ते लागून एरी तैसेच करीते झाले आपण सक्षणी झाली स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे. परत स्नान वगैरे केलं, त्या नगरामधले ब्राह्मण वगैरे बोलवले आणि मग संकल्प करणे सकळ ग्रहावरी ठेवले तुळशी दल गाई म्हशी भाजी कल्लोळ विप्र सकळ नेते झाले. मग संकल्प करून घरावरची तुळशी पत्र ठेवलं, गाई म्हशी भाजी सगळे काय जे होतं सगळं विप्रांना ब्राह्मणाला देऊन टाकलं. दास आणि दासी पाही द्रव्य देऊन या मुक्त केले तेही एकाएकी वस्त्रानिशी पाही ऐसी नवाई झालीसे. मग काही नौकर चाकर होते, मग त्यांना सुद्धा पैसे दिले, त्यांच्या ऋणातून पण ती मुक्त झाली आणि एकाएकी वस्त्रानिशी एका वस्त्रावर ती सज्ज झाली. इतुके हे कर्म करे तो पर्यत नारायण होता तेथ मागता वदे ती येते जातो विराडा ते मै आम्ही. तिला सगळं दान वगैरे द्यायला लावलं, सर्व काही त्याने दिलं. ती एका वस्त्रावर होती आणि नारायण म्हणले, बाबा आता आमचं ज्या ठिकाणी आम्ही विराट ठेवले ना, मी त्या ठिकाणी जातो असं नारायण म्हणू लागला. आता तो एक करावे एकाने माते स्वीकारावे 3 सहस्त्र द्रव्य घ्यावे तरीच आतळू द्यावे शरीर 3 सहस्त्र अर्पिल जो द्रव्य तुते शरीर पुरविले तयाते मनोरथाते नाही तरी व्यस्त पै द्याते मानी वचनार्थी तुका आम्ही इथे प्रातःकाळी अकर्ण तुझी नवाळी कृपाळ तो चंद्रमौळी संकटी सांभाळू दासाते. काय झालं, आम्ही बिराडाकडे जातो म्हणला. असं म्हणल्यानंतर 3 सहस्त्र अर्पिला जो द्रव्य तू ते तुला 3 सहस्त्र हजार द्रव्यानं जो अर्पण करतो ना, तरी तर पुरवी त्या मनोरथात त्याचं नंतर तू मनोरथ पूर्ण कर. एवढं धन देतो, नाहीतरी स्वस्त पैसे निवांते, नाहीतरी तर स्वस्त बस. जो तुला एवढे द्रव्य देईल त्याचंच तू मनोरथ पूर्ण कर, नाहीतर तू इथंच बस असं सांगितलं. नाही तर मग आपला कृपाळू चंद्रमौळी आहे ना, ती संकटातून त्याला मुक्त करील. ऐसे वधून चालता झाला एरीने नमस्कारने बोलविला म्हणे अमान्य करी वचनाला जो सांगिता धर्म पै. तुम्ही जे सांगितले ना तेच मी करेल, अन्यथा काही करणार नाहीये. आणि नारायण तिथून निघून गेला. सूर्यास्त पावता झाला तवजार आले ते वेळा 3 सहस्त्रांचा नेम केला परतला मेळा सर्वही. पहा 3,000 रुपयांचं जे काही सांगितलं सहस्त्र 3,000 सहस्त्र जे होतं ना, नेम ऐकला. त्यांनी सांगितलं की तुला जे एवढी रक्कम देतील पैसा देईल त्याचं तू मनोरथ पूर्ण कर. असं कोणीतरी ऐकलं आणि जे लोक पैसे घेऊन गेले होते संपूर्ण ते परत आले
कोणा ते देवदेव तुकी द्रव्य मग परतले जावे सर्व एरी उपोषित असे पाहावो तव काय अपूर्व वर्तले तिथे अंतरिक्ष जाता नारद मुनी कौतुक पाहिले तेने नैनी तैसे ते झाले ब्रह्मभुवनी ब्रह्म या लागुनी नभियेले. हिला सांगितलं की 3000 सहस्र रुपये घे तर त्याचं तू मनोरथ पूर्ण कर. मग कुणी जाय द्यायचं का नको आमका करायचं का विचार करत असताना तिथनं आपण काल पाहिलं की त्याच्या भावाकडे सुद्धा नारद मुनी जात होते. मग नारद मुनीनं पाहिलं आणि ब्रह्मदेवाकडे ते गेले. ब्रह्मदेवाकडे गेले तर आणि त्यानं ब्रह्मदेवाला नमस्कार केला आहे. नारद मुनींनी स्वागत पुसता ब्रह्मदेवे काय देखिले जे अपूर्व मग हास्य करून या मुनिपुंगव काय पहा हो बोलत. नारदा आज काय आहे हे झालं ते झालं आमचं झालं आज कुठला भूदेव आणलास. म्हणजे देवा भूदेव नाही आहे मी एक आश्चर्य तिथं वर्तलं आहे या पृथ्वीतलावर. कुठलं काय तुमच्या लिखितार्था दिसो न आली असे ताता मग समूळ निवेदिली वार्ता होय देखता ते जेथे पै. अहो मग तुम्ही ज्याच्या प्रारब्धामध्ये जी काही लिहित आहेत ना तसं तर होतच नाही आहे. त्या मुलाच्या प्रारब्धामध्ये तू ताक विकून तुझा उदरनिर्वाह होईल आयुष्यभर तुला ताकच विकावं लागल. पण भगवंतानी एवढी त्याची एवढं काही दिलं की त्याचा ताक विक्रेते बंद करत तुम्ही त्याला मोक्ष दिलं आणि तुमच्याजवळच घेऊन भगवंताकडेच घेऊन आलात. तसं म्हणजे आता एक घडलेलं आहे. तुम्ही जे सटवीच्या हाताने लिहितात ना ते काय खरं आहे का खोटं आहे. काय तुमच्या लिखितार्था दिसून आली असे ताता मग समळ निवेदिली वार्ता होय देखता जेथे पै म्हणे विप्रकन्या सुंदर येणे आचरावे कर्मजार तया योगे भरावे उदर हितव अक्षर स्वामी ते तरी तिने सर्व सदान केले अलोटने माते स्वीकारले 3 सहस्र द्रव्य देता भले तरीच घडे रती तयासी. तुम्ही तिच्या निक्षेपामध्ये वेष्टीचा सगळं सांगितलं होतं त्याप्रमाणे ते झालं. पण आता तिनं सर्वांचा त्याग केलेला आहे आणि तिनं एक नियम केला आहे 3000 रुपये ज्याला जो देईल तिला त्यावेळेचेच बरं का आता नाही आहे. 3000 सहस्र रुपये त्यावेळेस जो देईल तिच्याबरोबर ती लग्न करेल. थोडक्यामध्ये ती पती म्हणून स्वीकारायला तयार होईल आणि तिनं घरादाराचा संपूर्ण काय केलेला आहे त्याग केलेला आहे. असं म्हणल्यानंतर ज्याच्याकडे पैसे असतील त्यांनी ते भरावा म्हणे विप्रकन्यास आणि अतिशय सुंदर आहे आणि त्याने हा वर थोडक्यामध्ये वर ठेवला म्हणायला काही हरकत नाही आहे. ते त्याने सर्व सदान केले अलोट नेमा ते स्वीकारले 3 सहस्र द्रव्य नेता भले तरीच घडे रती तयाती. 3000 सहस्र रुपये जो देईल तर ती तिच्याबरोबर विवाह करेल. एच्या द्रव्याच्या नेमा लागोती न देता उपोषित कामिनी हे मी देखून नाही या ठाया आलो असे. आता कोणाकडे पैसे द्यायचे एवढे द्यायला आणि जो देतो ते म्हणून एवढे पैसे देऊन काय करायचं आहे असं मनामध्ये विचार करतो. आणि ती उपाशी पोटी आहे बसलेली असं नारदानं ब्रह्मदेवाला सांगितलं. त्याला जेवण वगैरे काही झालेलं नाही आहे. एषा द्रव्याच्या नेमा लागुनी न देता पोषित कामिनी न हे मी देखील निलयनी या ठाई आलो असे. आणि ती मुलगी असं जी तपासामध्ये उपाशी जिथं बसलेली आहे ही मी पाहिली म्हणून मी ब्रह्मदेवा मी तुमच्याकडे आलेलो आहे. ऐसे एकदा उत्तर म्हणे विचारी चतुर्वक्र म्हणे हे तो कर्मा घोर घडू आले दिसत आहे. ब्रह्मदेव म्हणले अरे हे तर कर्म अवघड आहे भाऊ. म्हणले आता काय करावं काय नाही. हे एवढं गाय दान द्यायचं एवढं काही सोपं नाही आहे म्हणले. हे तर काही की अवघड काहीतरी गहन दिसतंय. मग उठून या झडकरी 3 सहस्र द्रव्य घेतले उदरी त्वरे पातला त्या नगरी अकस्मात द्वारी उभा ठेला. आणि तिने जे सांगितलं होतं 3000 सहस्र द्रव्य आहे ना ते तिच्या समोर गेलं आणि उभा राहिला. ब्रह्मदेव द्वारी उभा टाकला उभा राहिला. 14 वेश धरिला सत्वर उपरी वरी वेदला बोलता झाला से बोला नेम ऐकिला निज करणे. आणि श्रीमंताचं रूप धारण केलं आणि जवळ केलं गेला आणि काय बोला तसे नेमयुक्त द्रव्य दिदले म्हणे मी परतून येतो येवले सिद्धता असो दे सकळ म्हणून या तात्काळ चालिला.
सौदा करायचा वेळ धरला आणि सत्वर उपरीवरी वेदला बोलतसा झाला ते बोला नेम केला निज करणी. एक व्यापाऱ्याचा वेश धरला आणि त्याच्याकडे गेला. नेमयुक्त द्रव्य दिले म्हणे मी परतून येतो एवढे सिद्धता स्वदे सकळ म्हणून या तात्काळ चालला. म्हणले हे जे पैसे ना हे तुझ्याकरता मी आणलेत आणि हे पैसे तुला घे आणि मी हे तुला पैसे दिलेले आहेत आणि याची सिद्धता कर. ऐसी करून नवाई गुप्त झाला ठाई जेठाई एरी मार्ग लक्षित वैसली पायी सूर्योदया पावतो. आता मी परत येतो म्हणून ते पैसे दिलेले होते. सूर्योदय झाला तरी ती काही ब्रह्मदेव काही आले नाही आहेत. पैसे तर दिले पण मी परत येतो असे म्हणाले होते, परत काही आलेले नाही आहेत. परी येता न देखेत याते उपोषित बैसली तेथे नशिबेचे द्रव्याते काही केल्या जानपा. आता पैसा आला त्याच्याबरोबर तिला नाही, पण तो व्यक्ती कुठे आहे? ब्रह्मदेव पैसे देऊन गेलो आणि परत येतो म्हणले, ते काही आलेच नाही आहेत. तव सूर्योदयात झाला आणि नारायण पातला एरीने वृत्तांत निवेदिला जो वर्तला निशिते. आता यांचं हे सगळं झाल्यानंतर नारायण आले. नारायण आल्यानंतर त्या सगळं झालेला वृत्तांत काय केला त्यांनी त्याला सांगितला नारायणाला. म्हणे येऊन सौदागर द्रव्य दिले 3 सहस्त्र न देखो अद्यापवर पुढे प्रकार केवता. म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे 3000 सहस्त्र रुपये जे आहेत ना ते एक व्यापारी आला होता. त्यांनी व्यापाऱ्यांनी मला पैसे दिले आणि परत येतो म्हणला आणि तो काही आणखीन आलेला नाही आहे आणि मी वाट पाहत बसलेली आहे. ऐसे एकताची उत्तर हेरू हर्षदा निर्भर म्हणे बोलावी धरामर वाटी सर्वधन हे. असं कर, ते तर आला नाही ना, तू काय कर, हे द्रव्य आहे ना सर्व वाटून टाक, सर्व दान परत देऊन टाक. स्नान करून येई आता बोला विप्र समजता न द्रव्य युवीची हे तत्वता नसे वार्ता अन्य काही. परत काय कर म्हणले, तू स्नान वगैरे करून ये नदीला जाऊन आणि हे ब्राह्मणाला बोलून आण आणि संपूर्ण हे द्रव्य ब्राह्मणाला दान देऊन टाक. तथास्त म्हणून या निज वाचा स्नान करून भावे वाचा पाचारुण मेळा विप्रांचा केला द्रव्याचा भनाना. आणि आपल्या गुरुने नारायण सांगितल्याप्रमाणे स्नान वगैरे करून आली, विप्रांना बोलवलं आणि जे काही ते पैसा होता तो पैसा संपूर्ण विप्रवृंदांना ब्राह्मणाला देऊन टाकला. मुष्टी आणि ओंजळ करुणी द्रव्य वाटी झाली कामिनी आश्चर्य करती सकळ जनी देखे नैनी नारायण. नारायण सुद्धा पाहू लागला. अशा मुठीने संपूर्ण पैसे असे द्रव्य त्या दिव्यांना ब्राह्मणाला देऊ लागली. दुसरे दिवसा लागुनी नामुष्टी करी अन्न तव दिनमान झाला अस्तमान झाले कथन ब्रह्मदेवा. आणि दुसरे दिवशी काय झालं, नामुष्टीपुरी अन्न थोडं अन्न होतं ते तिनं परत काय केलं, सगळं दान दिलं होतं पण त्यामध्ये थोडं होतं, परत ते खाल्लं आणि वार्ता निवेदिली ब्रह्मया करणी. परत दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाच्या कानावर वार्ता गेली की तुम्ही जे द्रव्य दिलं होतं ना ते सगळं दान दिलेलं आहे. म्हणे 3 सहस्त्र ते कामिनी केवी झाली द्रव्याते काल तुम्ही जे द्रव्य दिले ते जो सर्व ही दानात दिले पुढे पाहिजे विचारले उपोषित अबला ती. अहो म्हणजे तुम्ही दान दिले सगळं देऊन टाकलं ना ब्रह्मदेवा आणि आता त्याच्याकडे काही नाही ना, ती निर्धन झालेली आहे ना, अबला झालेली आहे. आजी जातो दुसऱ्या दिन उपचिते अंगना चारण येती कोणी सदना पुढे विचारणा केवती. कोणी माणूस तिच्याकडे येत नाही, पैसे देत नाही. मग ती आता लग्न तरी कसं काय होईल तिचं, ते पती तरी काय करा, पती कसा मिळेल, कारण पैसे घेऊन तर कोणी आलेलं नाही आहे. दारातवे उदर भरावे हे तो असत्य झाले आघवे ऐसे गुण ब्रह्मदेवे म्हणे तो बरवे दिसेना. मग उठून या लवलाही 30 सहस्त्र द्रव्य घेतले पायी तात्काळ पातले निजग्रही असे ज्या ठाई वेशाते. परत 30,000 सहस्त्र द्रव्य घेतलं. म्हणजे तिला तर नेऊन द्यावं लागत, उपाशी असेल. मग उपास्य का उपास्य काय ठेवता येत नाही. भगवंताला सांगितलंय भगवंतानं की माझी या बघता काय संसाराची त्याला कमी उपाशी झोपू देणार नाही आहे. जितके द्रव्यदान दिले याच्या दशगुणित अर्पिले
पाहिजे. म्हणून या शास्त्र बोलले यदर्थी घेतले 30 सहस्त्र. जेवढं दान दिले ना भगवान तेवढं त्याचं दुप्पट देतो. म्हणून 30,000 सहस्त्र रुपये ब्रह्मदेवांनी घेतले आणि परत ते निघाले. आपण जातसे सावकार झुपून या रवर वरी द्रव्य 30 सहस्त्र पातला मंदिरा लवलाय. ते पैसे घेतले परत ते वेश्याच्या समोर आला. समग्र द्रव्य पुढे ठेविले आणि हे ठेवी दे अग्र मिळे आम्हा ते व्यापिले कामा म्हणले येऊ भोग वेळ लक्ष्मी. परत ते पैसे घेतले तिच्या समोर ठेवले. आम्हाला खूप कामाचं म्हणले आता अर्जंट काम आहे, खूप लवकर आता लवकर जायचं आम्हाला आणि योग्य वेळेला आम्ही येतो, हे पैसे तुझ्याजवळ ठेव असं म्हणले ते निघून गेले. आपण असो सावकारो पाहून तो ते स्वरूप सुंदर अंगी दाटला कामचोर म्हणून सत्वर पाहतलो. आम्ही खूप मोठे सावकार आहोत, आमच्यामध्ये कामज्वार व्यापला म्हणून आम्ही तिच्याजवळ आलेलो आहोत. तरी जे मागसी याची देईन न करी कदान मान. हे द्रव्य ठेवी सांडून आम्ही परतून येत असे. तुझ्या मनामध्ये जे कामना आहे ना ते आम्हाला सांग आणि आम्ही द्रव्य तुझ्याकडे ठेव आम्ही परत येतो. पाहुण्या सुंदरकांती एरी चाकटली चित्ती मस्तक ठेवी चरणावती म्हणे विनंती परिसी दे. अलोट असे नेम माझा तूची परिसे महाराजा. काल द्रव्यार्थ घेतले ओजा झाले भाता तयाची. महाराज मी पैसे द्यायला लागलात पण काल ज्या व्यक्तीनं मला पैसे दिले मी त्याची भार्या झालेली आहे, त्याला मी ठरवलेलं आहे आणि तो तर काही आणखीन आलेला नाही आहे. मग आता काय करते ना पण आम्हाला पैसे दिलेले आहेत. अलोट असे नेम माझा तूची परिस्थिती महाराजा. काल द्रव्यार्थ घेतले ओदा झाले त्याच्या तरी तो अद्याप देखील नाही. हे द्रव्य मी तो ना सेवी ते आता मनोरथ पुरताही सेवा तुमची स्वीकारू. मी त्याला पाहिलं नाही, तो आणखीन आलेला नाही आहे. मग त्याचे पैसे मी घेतलेत, दानधर्म दिलाय, आता काय करू. ऐसे नेमोत्तर नारीचे जाणो अकर्णो चतुरानो थकीत झाला निजमन. हे तो कठीण दिसत आहे. ब्रह्मदेव आश्चर्य करू लागले. असा कोणता नियम आहे म्हणले. आता ते पहिले जे पैसे मी घेतलेत मी त्याची आता भार्या झालेली आहे आणि नंतर मी तुमचे पैसे कसे काय घेऊ, हे काही मला शोभत नाही आहे. तथाच ऐसे नेन आणि मग तिथे बोलत असे वचना तरी पूर्वेत याची कामना. तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून येऊ परतून मागुती. काय कर म्हणजे ते जर आलं ना त्याची पण तिची वासना आहे, तू काय कर पूर्ण कर, त्याची कामना पूर्ण कर आणि आम्ही आत्ता येतो, हे पैसे त्याच्याजवळ राहू दे. ऐसे ते वदवणी गुप्त झाला तत्क्षणी एरी चाकटली म्हणी केवती करती विपरीत. म्हणले ते झाला तर काय तुझा काय तो म्हणाला तर कर पण आता हे जे आमचे पैसे आहेत ना त्याची वासना पूर्ण कर, पण आम्ही जे पैसे देतो ना तुला हे पैसे राहू दे, आम्ही परत येतो असं म्हणून ठेवले. ऐसे वर्तमान झाले ते ठाई तव भाग्योदय झाला पायी नारायणाला लवलाई एरी ठेवी पायी मस्तक. ब्रह्मदेवानं तिच्याजवळ दिलेले पैसे ती म्हणली मी काल त्यांचे पैसे घेतले, त्यांची भार्या झाली, आज तुमचे पैसे कसे काय घेऊ. ती म्हणला बाबा त्याची कामना असेल तर पूर्ण कर पण माझे पैसे तुझ्या राहू दे. आणि ब्रह्मदेव निघून गेले. निघून गेल्यानंतर तितक्यामध्ये नारद आले. नारद आल्यानंतर आपलं नारायण आल्यानंतर काय झालं पाहता त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं तिनं वेश्यानं. एरीने वार्ता निवेदिली सगळं म्हणे देऊन द्रव्य तात्काळ गुप्त झाला न लागता वेळ नेनो खेळ कैसा हा. नारायणाला सांगितलं की मी बोलूच तर ते पैसे दिले आणि निघून गेले, हा मला काही खेळ कळत नाहीये, हा काय भगवंताची काय माया मला काही कळत नाहीये. हिरू म्हणे बहुत झाले निके तरी आता एक स्नान करून या निके द्रव्य वाटी विपराते. परत नारायणाने ते सांगितलं काय व्हायचे तर असेल ते उदे, कोणी यायचे ते उदे, तू काय कर परत आता एकदा स्नान वगैरे कर, संपूर्ण जे पैसे आहेत ना ते ब्राह्मणाला देऊन टाक. मग बोले ते भवानी केवती आचरू हे करणी द्रव्य तो दिले दोघांनी न देखो नैनी एक तो. अरे म्हणजे दोघांनी पैसे दिलेत
आता याची भार्या होऊ का त्याची भार्या होऊ, दोघांना मी पाहिलेलं नाही, काही नाही, पण आता काय करू असं म्हणल्यानंतर दोघांचे पैसे कसे काय घेऊ, तत्काळ ना आणि दोघांना मी पाहिलेलं नाही आहे. उत्तर देत असे नारायण, तू ते सांगतो ते करी कारण. तिने तात्काळ स्नान करून विप्रवर या हकारले. ती म्हणली मी दोघांनाही पाहिलं नाही. नारायण म्हणले मी सांगतो तसं कर. काय कर, संपूर्ण द्रव्य घे आणि स्नान वगैरे करून ये, ब्राह्मणाला हे द्रव्य देऊन टाक. मग द्रव्याचे करून झोळी नेती झाली विप्रमंडळी. एरी राहिला असे निराळी नेत्र कमळी अलोकित. परतीनं संपूर्ण द्रव्य ब्राह्मण द्विजाला ब्राह्मणाला उंजळीने देऊन टाकू लागली. आणि ऐसा सर्व धनाचा व्यय केला. त्रिरात्र उपोषित ते बाळा, तव दिनमान असताच गेला. समाचार कळला ब्रह्मदेवा. दिवसभर काही खाल्लं नाही, काही नाही. परत हा वृत्तांत ब्रह्मदेवाला कळला. नारदे निवेदिले समग्र, घाबरला चतुर्वक्र. म्हणे आता केवता प्रकार नसुचे विचार काही. काय प्रकार मला काही कळत नाही. मी जेवढं धन देईल दुप्पट धन देईल तरी म्हणजे हे दानधर्मच करायला लागलेत, ब्राह्मणाला तर द्यायला लागलेत. काय करावं काय नाही. ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी, तिथे आयुष्य तो शतवरी. प्रीती देणे आचरता सुंदरी, दशपट द्यावे लागे पै. त्यानं विचार केला, द्रव्य असं कुठपर्यंत द्यायचं आहे, आयुष्यभर पैसा द्यायचा का तिला प्रतिदिन, आणि तिचं काही आहे ना दशपट आता दान द्यावं असं मनामध्ये. सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष, ऐसे वाढता दिवसोंदिवस. गणती वर्षे शतास, तरी द्रव्य नाश कुबेराचा. इथं दशपट द्यायचं तर वाढूनच जाईल ना म्हणले. आता किती याला दशपट द्यायचं, आणि कुबेराचा खजाना आहे ना तो संपल, पण इथं काही संपणार नाही आहे. गणती वर्षे शतास, कितीतरी वर्ष लागतील संपूर्ण द्रव्याचा नाश होईल. असे जाणून अंतरी हंस विमान धाडेले झडकरी. मने घेऊन यावी ती सुंदरी, आचरी परी ऐसी ते. असं काय करा म्हणजे तिला द्रव्य न देता तिला तिकडे घेऊन या. असं काय केलं, सुंदरीला घेऊन या असं विमान पाठवलं. आज्ञा देता तात्काळी विमान उतरले भूतळी. तात्काळ दिव्य रूपे केली परी विमाने न बैसे ते. विमान पाठवलं. त्याला म्हणले तुम्हाला आता तुमच्या हातात दानधर्म खूप झालाय, पण ती विमानामध्ये काही बसत नव्हती. म्हणे सद्गुरु नारायण, न देखता न येता जाण, न सेवी मी विमान जावे परतून माघारे. ब्रह्मदेवाने जरी विमान पाठवलं असेल तर माझे जे गुरु नारायण आहेत ते आल्याशिवाय मी काही विमानामध्ये बसणार नाही असं ती म्हणाली. तुम्ही माघारी जा, परत जा. मग विमान करुणी स्थिर दूत गेले सत्वर. नमुनिया चतुर्वक्र समाचार सांगितला. विना नारायण वाचुनी विमानी न बसे भामिनी. मग वदे कमलासनी ही कहाणी अपूर्व. भगवंतानं ब्रह्मदेवानं विमान पाठवलं तरी जायला तयार नाही. आपल्याला कोणाला पाठवलं असतं आपण गेलो असतो का नाही. विचार करा, ज्ञानधर्माचा किती प्रकार आहे त्याच्यामध्ये. इमेली नाही, जोपर्यंत नारायण माझे गुरु येत नाहीत तोपर्यंत मी विमानामध्ये बसला नाही आहे. नारायणा ते ठेविता ही बरी न दिसे वार्ता. तो ऐसेची वारंवार करिता विपरीत वार्ता हो पाहे. ऐसे जाणून निजमनी वैता आणि विली ते क्षणी. पाहुण्या हंस बियाणी निजवनी आणले. ऐसे ते शताशिनाजारान. मग विना नारायणा वाचुनी विमान न बैसे भामिनी. मग वदे कमलासनी ही कहाणी अपूर्व. ब्रह्मदेवाने भगवंताला सांगितलं, अहो भगवंता, अनाथाच्या नाथा ती क्षुधेनं खूप परेशान झालेली आहे, तुम्हीच चला. नारायणाची भगवंताची प्रार्थना केली आणि नारायणा वाचून ती विमानामध्ये बसणार नाहीये. कमलनयनी नारायणा ते ठेविता ही बरी न दिसे वार्ता. तो ऐशी जे वारंवार करिता विपरीत वार्ता घडली. ऐसे जाणनी निजमणी वैता आणविली ते क्षणी. वाहुनिया हंसवाहिनी निज विली आणले. मग भगवंतानं विमान पाठवलं आणि नारायण आले आणि त्याचा उद्धार केला. ऐशी ते शताशी जारीनं उद्धरली सगदुर्वचन. म्हणून या अनन्य होऊन जावे शरण सद्गुरु ते. म्हणून नारायण भगवंत आले
तिला बसवलं विमानामध्ये, तिचा उद्धार केला. आणि थोडक्यामध्ये त्याचा भाव असा आहे, परी म्हणून मुख्य भाव असावा मग पाविटे देवाधिदेवा, मुनिया सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थी आचरावा मलमास. म्हणून या मलमासामध्ये भाव ठेवून भगवंताचं मलमासामध्ये दान वगैरे द्यावं. आणि भगवंताला दान जर दिलं तर तुम्ही किती पापी असाल, कुठल्याही थराला तुम्ही गेला असाल तरी भगवंताचं तुम्ही गेला पुण्यवान नसाल तरी भगवंत तुमचं पुण्य करतो. आणि पुण्यवान झाल्याशिवाय तुम्हाला राहत ठेवत नाही आहे. आणि भावार्थ एवढंच आहे, या अधिक महिन्यामध्ये भगवंताची सेवा करा. तुम्हाला सेवा केल्याची मेवा मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून हा झालेला 24वा अध्याय आपण भगवंताच्या चरणी अर्पण करू. आणि आपण 25वा अध्याय आपण घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू साक्षात आपण, लक्ष्मी ते म्हणे एक वचन, मलमास परम पावन, करी श्रवण शुभानने. आपण सांगितलं की त्या वेश्येला भगवंतांनी कसं उद्धरून नेलं, पण ती एवढी होती की भगवंतानीच मला न्यायला आलं पाहिजे. भगवंतानी जर मला नेलं तरी मी येत विमानामध्ये बसते. म्हणजे भगवंत भक्त जरी भक्त भावाचा भुकेला असतो, तसं भगवंतानं आपल्या भक्ताचा उद्धार केला आणि त्या वेश्येला घेऊन गेले. आता परत ही दुसरी कथा आहे. विष्णू साक्षात आपण म्हणतात, लक्ष्मी ती म्हणतात, माझं वचन ऐक, मलमास परम पावन. अधिक महिना आहे ना, अतिशय पावन आहे, अतिशय चांगला आहे. ईश्वानने सकल तीर्था माझी प्रयाग पूर्ण, किंवा शास्त्रा माझी सुदर्शन, वेद माझी सामवेद जाणो, श्रेष्ठपण याते. सगळं तीर्थामध्ये प्रयाग श्रेष्ठ आहे, शास्त्रा माझे सुदर्शन आहे, वेदा माझी सामवेद आहे. आणि तसं व्रता माझी एकादशी, सप्तपुरी माझी काशी, उत्तम स्नान गंगेशी, भागीरथाशी गेवीकडे, पुराणा माझे श्री भागवत, अर्था माझी श्री भगवतार्थ, शास्त्रा माझे वेदांत निश्चित, मासात मलमासा. थोडक्यामध्ये सर्व व्रतामध्ये एकादशी सांगितली, सप्तपुरी म्हणजे काशी सांगितलेली आहे, सर्वात स्नान गंगेचं स्नान सांगितलेलं आहे, आणि सर्व पुराणामध्ये श्रीमद भागवत कथा सांगितलेली आहे. तसं सगळ्या महिन्यामध्ये हा मलमास अधिक मास पुण्यवान आहे असं सांगतात. लक्ष्मीला भगवंत या माझी उत्तमोत्तम प्रकारी, संपूर्ण दाना ते जो अंगीकारी, सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्मफेरी निवारे. सर्वामध्ये उत्तम महिना कुठला असा अधिक आहे. आणि या अधिक महिन्यामध्ये नाना प्रकारचं दानधर्म करावा. काय करावा? स्नान दान होम जप, स्वाध्यायाचे केले तप, मलमासे करिता मुप, तरी नासे पाप याचे. सर्व पाप नाहीच होतात. कशामुळं? स्नान करावं, दान करावं, होम करावा, जप करावा, संपूर्ण पापाचा नाश होतो. दीपदानादी विप्रे सवन, भावे कीजे ब्राह्मण संत अर्पण, दान वस्तू केजे दान, तरी भावे सदन होत असे. आणि नाना प्रकारचे दान द्यावं. याते शुष्क अथवा थोर, पातकाचा मी न करी विचार, भस्म करी मी समग्र सत्वर, नाही उशीर मज लागी. थोडं दान दिले का, पुष्कळ दान दिले का, मी याचा विचार करणार नाही. दान दिले ना, मग संपूर्ण मी तुमच्या पातकाचा काय करणार आहे? नाश करणार आहे. सर्व पातक मी भस्म करणार आहे. येशे वचन नारायणाचे, अकर्णवी लक्ष्मी वदे तया साथे, स्वामिया महिमान याते, अधिकाधिक एकिले. लक्ष्मीरुवाच हे स्वामी जनार्दन, सर्वेच्या यथाशक्ती आचरे जो दानाचा, तरी इतके पुण्य प्राप्त होय त्यास, नवल वचनास वाटत ते. तरी स्वाभाविक कवनाला, शक्तीनुसार दान धर्म घडला, कोण पावन कोण उद्धरला, पाविडे कथिला वृत्तांत. भगवंताला लक्ष्मी म्हणते, तुम्ही अमकं दान करा, तमकं दान करा, हे दान करा, ते दान करा म्हणता, पण कोण भक्त होता, त्याचा कसा उद्धार झाला हे तुम्ही मला सांगितलं नाही आहे. तुम्ही मला तो सांगा. एके लक्ष्मणीय वरदे, पुरातन इतिहास शुभदे, अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी. पूर्वी एक प्रकार घडला होता, सांगतो. हे लक्ष्मी तू ऐक, ध्यान देऊन ऐक. एकदा कैलासाला अरुंधती गेली होती. सती अरुंधती गेली आणि पार्वतीला तिनं शंकराला दोघांना नमस्कार केला.
तव तो मलमासाचा दिवस प्राप्त होता त्या समयास अरुंधती वदे देवीस एक वचना समाजिया. तेव्हा अरुंधती पार्वतीला म्हणाली, हे का तू तव जगत्त्रय जननी साक्षात आदी भवानी सदा वससी सानिध्यानी खडवांगपाणी वश केला. पार्वतीला म्हणाली, तू जगज्जननी आहेस, माता आहेस, पण तू या शंकराला वर न करता तू कुठला असं उपवास केला होतास, काय त्याचं ध्यान केलं होतंस, तू काय खडवांग चरण पाणी करता, कुठला उपवास केला होता मला सांग. कवन उमा पुण्याच्या कोटी पूर्वी आचरली स गोमटी ते मज निवेदी हाताटी बोलता ओटी लाजवे. काय व्रत केलं होतं, वैकल्य केलं होतं मला तू सांग. असं अरुंधती पार्वतीला म्हणू लागली. कवन पुण्याची ओटी पूर्व आचरली स गोमटी तो माझा निवेदी हातावटी गेली होते. मी तव ऋषी भार्या सत्य तुझे लागी सर्व असावे बसृत परी नेनत हवेपणे असे सुत न यावे कोपाते मज लागी. माझ्यावर राग देऊ नको बरं का, तू ऋषी पत्नी आहेस, तुला सर्व माहीत आहे, म्हणून माझ्यावर काही रागात येऊ नको. मास पक्ष वर्षे दिन कोठे नव्हे तुझे आगमन टाकवण्या कैलास भवन कोठे न जाती शुभानने. तू मास पाहत नाहीस, तिथी पाहत नाहीस, कुठल्या याला सण पाहत नाही, वार पाहत नाही, तू काही सोडतच नाही शंकराला. 24 तास शंकराजवळ कैलासावर बसतेस, कोठे न जाय जास्ती शुभानने. तू कुठंच कशी जात नाहीस या कैलास पर्वतावरनं सोडून भगवंताला शंकराला. तथाच वृद्ध भरतार सदा पाही भस्मोद्धारण सदा देही सुगंध द्रव्याची वार्ता नाही लवथवीत गजचर्मे. कधी अंगा सुगंधी नाही आहे, अत्तर लावित नाही, काही हार नाही, गळ्याला काही नाही आहे, 24 तास गळ्याला भस्म वगैरे आणि अशा तू काय भस्म धारण गळा लावलेले आहे, सुगंधद्रव्यांची वार्ता पण काय नाही, आणि त्या गजचर्म अंगाला भासलेला असे शंकराच्या तू जवळ बसतेस, कधी कुठं फिरत नाही आहेत. उदक प्राशनला तुंबी वळ भक्षावया मात्र नरक पाळ ऐसे असे परित्रैलोक्य पाळ म्हणती अचळ अविनाशी. उदक पाय प्यायला नाही आहे आणि इथं भक्षावयाला काय सगळे नरक यातना इथं आहे, आणि तू शंकराजवळ बसतीस इथं कुठं काही जात नाहीस, येत नाहीस, सुगंध नाही, काही नाही, अत्तर वगैरे काही नाही आहे. ऐशी आहे विनाश काशी कवन पुण्य जोडले त्यासी ते कृपा करून या मलसी संकलित अर्थासी वदावे. ही पार्वती, काशीचं काय महत्त्व आहे, काय नाही आहे हे मला तू सांग. एकनी अरुंधतीचे वचन देवी करी हास्य वदन मग वदती झाली आपण गौरी रमण तोष किले. अरुंधतीनं असा प्रश्न केल्यानंतर पार्वतीनं थोडं हास्यवदन केलं आणि सांगितलं की ऐक. मग वदत असे पार्वती सती एके बाई अरुंधती भरता मुचा भोळा पशुपती नेहे मज प्रती पाळीत. हे अरुंधती ऐक, माझा पती एवढा भोळा आहे ना, सांब आहे ना, की त्याचा जो स्नेह आहे ना, त्याचा स्नेह सोडून मी कुठं जाऊ शकत नाही, आणि मला वाटतं की त्याला सोडून कुठं जाऊ नये. आणि एवढे कृपाळू आहेत ना, जेवी पुत्रा लागी कृपाळू माता स्नेहवृद्धी प्रतिपाळिता तेवी माते भोलाना तो कृपा करीत स्नेह बरे माझिया. एवढे भोळेत ना, मला त्यामुळं सोडून कुठं जावंसंच वाटत नाही आहे. नाना परी विनोदी रीती समयी संतोषवती मज प्रती हे तव पूर्वीची रीती तेही पद्धती वेगळीच. कधी विनोद करतात, कधी माझी चेष्टा करतात, कारण मग देवलीच काही विचारतात, त्याच्यामुळे मला ना कुठं जावंसं वाटतच नाही आहे. मी आता पितृग्रही कुमारी दशा प्राप्त तेही ऐसे असता एके समयी दुर्वास आले भेटीस. मी माझ्या पितृघरी असताना काय करेल चला सांगतो ऐक. तिथे दुर्वास ऋषी आले होते भेटीला. तया तपिया माझी शिरोमणी महाराज तू दुर्वास मुनी तेने माझ्या पितया लागुनी निवेदिली कहाणी. आणि दुर्वास ऋषी माझ्या पित्याच्या घरी असताना त्यांनी जे कहाणी सांगितली मी तुला ते सांगते, तू ऐक. तथाच सगळ्या ऋषीमध्ये जसे आहेत ना दुर्वास ऋणी ते आले होते. मलमास महिमा परिकर
मुनी राहो वदला पारो तिथे ते मी होऊन या तत्पर श्रवणरंध्री आगले. सगळ्या महिन्यामध्ये ना मलमास अतिशय पवित्र आहे आणि मुनीने ते सांगितलं होतं आणि तेथेच म्हणून मी ती कथा तत्परतेने श्रवण ऐकली होती कानानं. मग तेथे जे बसला हेतो मीही आचरे नित्यानित्य संपूर्ण आदिलेचे व्रत पिता करवीत उद्यापन. पित्या जे करीत होते ना, माझ्या पित्याला जे सांगितलं ना व्रत अधिक महिन्याचं, तीच मी असं ऐकत होते आणि पित्यानं उद्यापन वगैरे केलं ना, ते या पुण्य करुणी जाणो प्रसन्न झाला त्रिनयन अर्धांगी ठाव देई म्हणून वदता तथा तो येते. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी उद्यापन वगैरे केले आणि प्रसन्न झाले. मी तिथं मी पण उद्यापन केले. त्यावेळेस शंकरांनी मला सांगितलं होतं की मी अर्धांगी म्हणून तुझं पालन करल. आणि शंकर तथाच म्हणाले होते. तोचे व्रत प्रभाव फळला शंकरायचा पती प्राप्त झाला. मलमाचा महिमा गळा न भूतो न भविष्यती. अधिक महिन्याचं महात्मा माझ्या वडिलांनी केलं होतं आणि ते मी चुकून त्यांच्या कशी बसून हे सगळं व्रत वैकल्य केलं होतं म्हणून शंकर मला प्रसन्न झाले आणि तेव्हा मला म्हणाले होते मी तुला अर्धांगीकरण करतो. म्हणून अधिक महिन्याचं जो महात्मा आहे ना हे कुणी वर्णन करू शकत नाही. ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती म्हणे कृपा करुणी मद प्रती व्रत पद्धती निवेदवी. मग अरुंधतीनं पार्वतीला विचारलं हे व्रत मला म्हणजे काय करावं काय करू नये हे मला तुम्ही समजून सांगा. असं पार्वतीला अरुंधती म्हणते. मी व्रत संपादीन भावार्थे दान आचरेन विना व्रते दाना विन निरर्थक जान जन्म हा. दान धर्माशिवाय तुमचा जन्म पुण्यवान होऊ शकत नाही, तुम्हाला पुण्य मिळत नाही आहे असं पार्वती सांगू लागली आहे. ऐसे बोलता निवानी ऋषी भार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी तीच श्रवणी परसू. पार्वती म्हणे शुभ कल्याणी एक भो माडे साध्वी शिरोमणी मासा मासी प्रतिदिनी एक अरुंधती शिवले. द्वादशी संक्रांती पायी त्या विभागिल्या मासाच्या ठाई प्रतिमासा ते परवे सर्वई पुण्यदेही आचरती परी या मलमासाच्या ठाई. संक्रांतीचे ठावून नाही म्हणून या असं कृत्य पायी म्हणती जाण विषयते. म्हणून पर्व काल उत्तोत्तम जे येते की रे दान धर्म तेने योगे पार्वती रमण निजधाम विकुंठी. येथे जे जे असे दान कीजे नाना विधी आचरिजे तेसे तेसे फळ पाविले सयास न करिता दानायासे. ऐसे वाक्य वजता गौरी एरी मावती नमस्कारी मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामी या. पौर्णिमाला पहिले प्रत्येक मासामध्ये कुठल्याला उपास करावा काय करावा मग ते 1 महिना झाल्यानंतर मग परत काय करावं असं व्रत करून 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 मलमास येतो. म्हणून या मलमासामध्ये नाना प्रकारचं दान करावं स्नान करावं असं सांगितलं अरुंधतीला. तरी मलमहिमानुपम्य मज निवेदावा संपूर्ण तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागी स्वेकीय अंगीकरण तया व्रता लागी आचरण इचुके देई कृपादान मरी पवन एकूणी याच्या वचता उमा निवेदित्या नेके संपूर्ण व्रताते जेमी आचरले भामिनी तेच कथिते तुझ लागणी प्रातःकाळ स्नानाते सारुणी चंद्रमौळीते नमस्कारुणी बसे पूजिनी वादरे षोडोपचार पूजाते. हिशोबाने ऐक मी काय करीत होते. अधिक महिना आला ना 19 वचनाते उमा निवेदसे याते. पार्वती तिला सांगू लागली ऋषीपत्नीला मी काय करीत होते. संपूर्ण व्रताते अधिक महिना आला ना संपूर्ण व्रताते मी पारण करत होते. तेसे कथेते तुझ्या लागणी प्रातःकाळी स्नानाते सारुणी. मी प्रातःकाळी उठून स्नान वगैरे करून शंकराला नमस्कार करून पूजेला बसत होते. षोडोपचारे पूजा समस्त 16 उपचारांनी पूजा करीत होती. साहित्य सगळं यथामती घेऊन येत होती. उन्हे पडवणे दे सर्वता कुठलेही हे नाही आहे ते नाही आहे असं काही म्हणत नव्हते. कारण आपली पूजा काही नसलं फुलं नसले की अक्षरधाम समर्पी आम्ही बेल नसला की अक्षरधाम समर्पी आम्ही सगळं अक्षरावर सटकावून आपलं काही देणं नाही घेणं नाही काही नाही काही नसले की अक्षरधा. तसं ती पार्वती म्हणते सर्व प्रकारचं जे भगवंत पूजाला षोडोपचार पूजाला लागत होतं ते मी आणून ठेवलं होतं आणि संपूर्ण त्याची उपचाराने पूजा करत होते.
मग अश्वत्था तळी आसन घालून बैसे निवांत मन तेने गौरी पंचकाचे स्थापन गौरी पूजन यथाविधी. अश्वत्थाच्या झाडाखाली आणि निवांत मी आसन टाकून गौरी वल्लभाचं पंचकात मी पंचक स्थापून मी पूजन करीत होते. गौरी पंचका माझी माते ते पूजा मज अंदन दिदले से येते करीत असे तेच मी पूजने भाव धोरणे अवधारी. गौरी पंचक नावाची पूजा आहे आणि मला माझ्या आईकडून ती मिळाली होती आणि भाव धरून मी तिची पूजा करीत होते. पंचामृत पूजा सोपस्कारी नित्य पूजिती पंचगौरी धूपदीप पुष्पे नाना परी अर्पी निर्धारी पूजनिया. पंचामृताची पूजा करून नित्य त्या पंचगौरीची पूजा करून धूपदीप मी दाखवत होते. सौभाग्यादी वस्त्रे कज्जल अर्पी दक्षिणेशी फल तांबूल नैवेद्य षडरस सुपरिम फळ अर्पी निर्मळ भावार्थे. आणि त्या पंचगौरीची पूजा करत असताना तिला हळदी कुंकू काजळ वगैरे देत होते, दक्षिणा अर्पण करत होते, तांबूळाचा विड्या नैवेद्य होते, षडरस अन्न आहे ना मी त्याला नैवेद्य केल्या. ऐशी पूजा संपूर्ण मासवरी करीत असे दान मी व सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारी तीही परी अवधारी. असं संपूर्ण महिनाभर पूजा करून उद्यापन करत होते. पाचारण विप्रपंचकाते सहजभा संपत्ती असे दयाते वस्त्रे अलंकारादे सहिते भोजनाते षडरस. मग 5 विप्रांना बोलून उद्यापनाला संपूर्ण पूजा पूर्ण वगैरे करून त्याला षडरस अन्न मी देत होते. ऐसे करिता उद्यापन विपरीत दले आशीर्वचन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी. आणि ब्राह्मणाच्या हाताकडनं मी उद्यापन वगैरे केल्यानंतर आणि मला ब्राह्मणाने आशीर्वाद दिले, अखंड सौभाग्यवती तू होशील, तुझं खंडन कधीही होणार नाही आहे. आणि या व्रतामुळं ऐसे संपूर्ण मासवरी जाणो मौनेची एक भुक्त करुण व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले. 1 महिनाभर मौन व्रत धारण केलं, 1 वेळी मी जेवले आणि व्रत माझं संपूर्ण झालं. ऐसे व्रत माझ्या आनंदाते तू ते निवेदिले आजी साचे जरी आचरसी नेमाचे फलतया ते प्राप्त होय. असं महिनाभरच तू आनंदानं केला तर त्या आनंदमायी मी हे आचरण केलं होतं. हे व्रत करीती जाणारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षयी सौभाग्याची परी लाहे संसारी करिता ते. हे जे मी व्रत सांगितलेलं आहे ब्राह्मणाला दान वगैरे द्यायचं, तर जी नारी जी बाई हे करल तिला पुत्र संतान झाल्याशिवाय राहणार नाही, तिला संसारामध्ये हमेशा करता सौभाग्य लाभल्याशिवाय राहणार नाही आणि संसारामध्ये तिला सुख मिळेल. संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा आनंदुतेने आकरणीला सौरसा नमोनी उमेच्या चरण सरसा कुसोनी ग्रहा पातलसे. मग आनंदुतेनं संपूर्ण व्रताचं महात्म जाणून घेतलं. पार्वतीला एक नमस्कार घेतला आणि निघून गेली. स्वग्रही जाऊन या स्वरे व्रतारंभ करीत असे आदरे पूर्ण होतात निर्धारे अखंड सौभाग्य ते पावली. मग अरुंधतीनं सुद्धा आपल्या घरी गेली. महिनाभर अधिक महिन्यामध्ये ब्राह्मणाचं पूजन वगैरे केलं, दान वगैरे दिलं आणि ते सुद्धा अखंड सौभाग्यवती पावली आहे. ख्याती तिची त्रिभुवनी पूजिती जिते असुरमुनी या व्रताचे सी करणी तुझला गुणी कथी येली. ह्या कथेचा मामा एवढा अपरंपार आहे. जो कथा करतील श्रवण करतील त्याला सुखदुःखातून मुक्त करल्याशिवाय राहणार नाही. त्याची ख्याती त्रिभुवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. ख्याती तिचे त्रिभुवनी पूजिती जिते सुरवणी सुरवन नाना प्रकारचे ऋषीगण तिची स्तुती करतील आणि या भवसागर ती तारून जाईल. ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रतिवदे शेषशाही अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण. पहा हा जो संवाद आहे ना लक्ष्मी प्रति वदेशी भगवंत विष्णूनं लक्ष्मीला हा संवाद केलेला आहे. ही कथा नारायणानं लक्ष्मीला सांगितलेला आहे. आणि कोणाचा हा संवाद आहे? अरुंधती आणि पार्वतीचा संवाद भगवंतानं लक्ष्मीला सांगितला, स्वतः मुखातनं आपल्याला सांगितला. तोच कथा भाग अथवा निवेदिला श्रुत्या सर्वा भावे कृणी आचरावा मग पावा प्रत्ययो. आणि हाच भावयुक्त कथा लक्ष्मीनारायणाची जी कथा झालेली ना
अरुंधती सांगितली तीच कथा तुम्ही पुरेपूर आचरणामध्ये आणा, तुम्हाला संपूर्ण सौभाग्य वगैरे जे काही पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्तो, तेने सौभाग्यवर्धन स्त्रियास पावे निश्चित आदरसी. आणि हे गौरी पंचक व्रत जो कोणी व्यक्ती बाई करील त्याला सौभाग्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता विश्वास अंतरी ग्रंथीन धरावा निर्धारी, तिची वर्णू आता तरी कथावरी उत्तराध्यायी. म्हणून संपूर्ण या ग्रंथावर विश्वास ठेवावा. या अधिक महिन्यामध्ये जेवढं दान धर्म करता येईल तेवढं करावं, गंगेचं स्नान वगैरे करावं. आणि अशी ती उद्धरून गेल्यानंतर तिनं सर्व घरावरती तुळशीपत्र वगैरे ठेवलं आणि संपूर्ण उद्धार करून घेतला. डायरेक्ट भगवान स्वतः न्यायला आले. नारदा ब्रह्मदेवाने जरी विमान पाठवलं तरी ती गेली नाही, स्वतः भगवंताला यावं लागलं. भगवंताने तिचा उद्धार केला. थोडक्यामध्ये मलमास एवढा पवित्र आहे. जे बोलिला स्वे नारायण तेच कचू श्लोकाधारे करून मुनियान करावा अनुमान मानावे वचन दासाते. म्हणून ही कथा जी आहे ना, भगवंतानं विष्णूनं आपल्या लक्ष्मीला सांगितलेली कथा आहे. म्हणून या अधिक मासामध्ये जेवढं काही दान धर्म करता येईल, जेवढं काही विप्राला आपल्याला भोजन वगैरे करता येईल तेवढं या अधिक महिन्यामध्ये जेवढं कराल तेवढं पुढं आहे. म्हणून आजची झालेली भगवंताची आजची झालेली सेवा आपण भगवंत चरणी अर्पण करूया आणि आपल्या इथंच वाणीला पूर्ण विराम देऊया. पुंडलिकावर देवारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.